जास्त नाव चर्चेत आहे तुमच्या कार्यकर्त्यांकडून? नाही नाही, कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली, कुणाचे किती लोक निवडून आलेत याबद्दल पण पाहिलं जातं. मागच्या 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. अमोल मिटकरी यांनी जे ट्विट केलं आहे कशाबद्दल? की तुम्ही जे एजन्सी दिली होती त्याबद्दल ते त्यांनी ट्विट केलं, तुमच्या मुलाने पण आता ट्विट केलं आहे की त्यांचं जे मत आहे ते मला त्याबद्दल नो कॉमेंट्स. काय ते तुम्ही ना, एवढं राज्याचं महत्त्वाचं सरकारचं आता उद्या 13-13.5 कोटी जनतेचा कारभार कोणाकडे द्यायचा आहे आणि नको त्या गोष्टीला का तुम्ही महत्त्व देता? त्याला फार महत्त्व द्यायचं कारण नाही. ईव्हीएमबद्दल राज ठाकरे किंवा मनसेकडून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तुम्ही आपण सगळेजण न्यायव्यवस्थेला महत्त्व देतो ना. संविधान कालच आपण सगळ्यांनी संविधानाचा बद्दल संविधान वाचन केलेलं आहे. संविधानाच्या पुढे आपण सगळे नतमस्तक झालेलो आहे. संविधानाचा सगळ्यांना अभिमान आहे, आदर आहे. स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण? ऐकलं की नाही ऐकलं? सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं. आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला, परंतु आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिलेला नाही. ईव्हीएम काय आज नाही, वर्षानुवर्ष ईव्हीएम चाललेलं आहे. काय असतं, आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्या करता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करतात हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि मग कुठनंही काही काढायचं. आता पश्चिम बंगाल तिथं ईव्हीएम चांगलं, त्याचा निकाल लागला. पंजाबचा निकाल लागला, दिल्लीचा निकाल लागला, कर्नाटकचा निकाल लागला, केरळचा निकाल लागला, तेलंगणाचा निकाल लागला. तेव्हा ईव्हीएम फार सुंदर, एकदम फर्स्ट क्लास. आणि निकाल जर विरोधी गेला, इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकाल मध्ये लागला, आपण पाहिला असेल, त्यावेळेस ईव्हीएम चांगलं. आणि निकाल उलटा गेला की ईव्हीएमचा, तुम्हाला आठवत असेल 2014ला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती. त्या लाटेत पण सगळ्यांनी ईव्हीएमला दोष दिला. त्यानंतर 2019च्या निवडणुका झाल्या, त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले, परंतु आता 2024च्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या, त्यावेळेस ईव्हीएमच्या बद्दल कोणी वक्तव्य केलं नाही. बरोबर नाही. शेवटी हे काही एका दिवसात घडत नसतं. ईव्हीएमच्या मशीनच्या बद्दल